यानंतरची बातमी आहे ती मीरा भाईंदरमधील रस्त्याच्या कडेला कचरा जमा करण्यासाठी पालिकेने 70,000 रुपये प्रति नग किमतीचे 500 डबे खरेदी करण्याचा निर्णय घेतला। याशिवाय 9.5 लाख रुपये प्रति नग किमतीचे 21 ऑटोमॅटिक डब्बेही खरेदी करण्यात येणार आहेत। त्यामुळे एकूण 3,889 डब्यांच्या खरेदीसाठी जवळपास 19 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे। पालिकेने याला नुकतीच मंजुरी दिली आहे। मात्र सोन्याच्या दरा इतक्या महागड्या कचऱ्याच्या डब्यांची खरेदी होणार असल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होतोय। सध्या एक बातमी प्रसारित होते सगळीकडे की ज्याच्यामधनं कळतंय की जवळजवळ 19 करोडचे कचऱ्याच्या डब्याचं टेंडर निघालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एक डबा 70,000चा एक डबा कुठे ना कुठे त्याच्यामध्ये विकत घेतला जातोय। आणि यावरती जेव्हा आयुक्तांना विचारलं जातं तेव्हा असं कळतं, आयुक्त म्हणतात की मी माहिती घेऊन सांगतो। म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे महानगरपालिका कदाचित आपण कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातात देऊन आयुक्त काम करतात की काय असा या ठिकाणी प्रश्न पडतो। म्हणजे 19 करोडचं कचऱ्याचं जबाचं टेंडर निघतं आणि आयुक्तांना माहितीच नाही, मग मंजुरी कशी मिळते, त्याचं काम कसं चालू लागतं, त्याची बातमी कशी लागते, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आणि जर 70,000चा एक डबा विकत घेतला जातो तर जवळजवळ कचऱ्याला सोन्याचा भाव आला असं म्हणायला हरकत नाही। आणि असंच असेल तर आम्ही एक सोन्याचा प्रातिनिधिक स्वरूपात सोन्याचा कचऱ्याचा डबा त्यांना देतो, त्यांनी टेंडर मागे घ्यावं